आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। खारघर येथे झंकार करिअर अकॅडमीच्या सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। युवकांना सैन्य दल व पोलीस सेवेमध्ये करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे। या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरेश केणी उपस्थित होते। तसेच प्रभाकर जोशी, जयेंद्र शेळके, सचिन मस्कर, केसरीनाथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून अकॅडमीच्या उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांना सैन्य व पोलीस भरतीची तयारी करताना शिस्त, मेहनत आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले। ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते निश्चितपणे देशसेवेसाठी पुढे येऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमादरम्यान अकॅडमीच्या प्रशिक्षण पद्धती, उपलब्ध सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली। उपस्थित युवक आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले। यावेळी आदर्श लाईव्ह न्यूजच्या टीमने कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवर, आयोजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून संपूर्ण कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला। नक्कीच मी सुरुवातीला झंकार अकादमीचे जे जोडी आहे शेळके आणि चालके यांचे खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी ह्या परिसरातील तरुणांना नोकरीसाठी एक सुवर्ण संधी दिली आहे। कारण ह्या परिसरातील तरुणांना पोलीस भरतीमध्ये जाण्याची इच्छा आहे, परंतु त्या जाण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते। ते मार्गदर्शन देण्याचे काम ह्या झंकार अकादमीच्या माध्यमातून या पेठ गावामध्ये देण्याचं काम त्याही मागच्या वर्षापासून केलेलं आहे। आज त्यांनी बदल करून या ठिकाणी पहिला ते बँडच्या माध्यमातून प्रशिक्षण देत होते, बँड्समन म्हणून, परंतु आता त्यांनी पोलीस भरतीमध्ये शिपाई असो, चालक असो किंवा इतर ज्या पोलीस भरतीसाठी आवश्यक गोष्टी असो त्यासाठी सर्वच बाबतीत त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे। नुसता सुरुवातीलाच बरेच मान्यवरांनी हे सांगितले की या ठिकाणी झंकार जो इथं पेठ गावातून झंकार बँड पथकामार्फत इथे प्रशिक्षण देत जात होते, परंतु नुसता बँड प्रशिक्षण देऊन चालत नाही, त्यासाठी त्यांना बुद्धिमत्ते चाचणीची पण आवश्यकता आहे आणि धावणे, पळणे या शारीरिक गोष्टी आहेत त्याही आवश्यकता। या तिन्ही गोष्टींचा मेल झाला तरच तो तरुण त्या ठिकाणी पास असतो, पोलीस प्रशिक्षणात पास होत असतो। आणि या सर्व गोष्टींचा मेल घालून या ठिकाणी झंकार अकादमीच्या माध्यमातून आमची दोन्ही जोडी आहे त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण या पेठ गावात देण्याचं काम केलेले आहे। आणि माझे आपल्या मार्फत आव्हान असेल की सर्व तरुणांनी या ठिकाणी या अकादमीमध्ये जॉईन होऊन पोलीस भरतीमध्ये आपण पास व्हावे आणि देशाच्या आणि राज्याच्या सेवेसाठी आपण नक्कीच काम करावे। माझ्या सर्व परिसरातील व येथील गावातील तरुणांना एक विनंती आहे की आपण झंकार अकॅडमी पोलीस भरती या भरतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रशिक्षण घेऊन या परिसराचा व या आपल्या गावातील नाव उज्ज्वल करावा ही माझी विनंती आहे। सार्वजनिक जीवनामध्ये अनेक संध्या येतात आणि अनेक संध्या जातात। आमच्या वेळेला ती संधी नव्हती, पण आज तुम्हाला ही संधी चालून आलेली। तर जेव्हा संधी चालून आलेली असते तर त्याचा योग्य तो फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे। आणि माझी तरुणांना खास करून विनंती असेल की वयाच्या 17-18 वर्षापासून तुम्ही या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे। आज संपूर्ण भारत देशामध्ये नोकऱ्यांची संधी कमी उपलब्धता झालेली असल्यामुळे या माध्यमातून तुम्हाला पोलीस खात्यामध्ये, SRP मध्ये, पोलीस दलामध्ये किंवा देशाच्या सैन्य दलामध्ये जाण्याची एक संधी या प्रशिक्षण शिबिरातून मिळेल। आणि ही संधी दवडू नये, कारण आपल्या समाजातील एका व्यक्तीने ही संधी तुम्हाला निर्माण केलेली आहे। त्यांचे एक सोच आहे की माझ्या इथला विद्यार्थी घडला पाहिजे आणि तो घडावा यासाठी हा प्रयत्न असणार आहे। म्हणून तुम्हा सगळ्यांना, माझी तरुणांना एक विनंती आहे की बाबा तुम्ही या इथे आणि याचं मार्गदर्शन तुम्ही घ्या आणि तुमच्या कुटुंबाचा उज्ज्वल भविष्य त्याच्यावर अवलंबित करा। नमस्कार, मी दीपक चंद्रकांत कासारे मुंबईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर आहे आणि गेले 34 वर्ष मी सर्व्हिस करतो।
आलेश शेळकेने आमचे म्हणजे आलेश शेळके नवी मुंबईला इथे पोलीस हवालदार या पदावर आहेत आणि मी मुंबईला आहे. ऑल इंडियाच्या माध्यमातून आमची भेट होत असते. आमच्या संघात ते सामील होऊन ते कार्यक्रम करत असतात. त्यांनी आजच्या झंकार करिअर अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी मला इथे बोलवलं. त्यांच्या माध्यमातून खूप काही नवीन विद्यार्थी घडलेत, पण त्यातले काही विद्यार्थी आमच्या मुंबई पोलीसला पण आज भरती झालेले आहेत आणि याच्या पुढेही त्यांच्याकडून चांगल्यात चांगले उत्तरोत्तर विद्यार्थी घडतील, चांगलं मार्गदर्शन मिळेल. यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या करिअर अकॅडमीसाठी किंवा त्या मुलांसाठी मी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर झुंजार अकॅडमीचा आज पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरीश गिरी तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन पार पडलेलं आहे. झुंजार अकॅडमीमध्ये कुठल्या कोर्सेस होणार आहेत, विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार? आपल्या इथे आपण खारघर शहरातील ओवे पेठ गावामध्ये आपण ही अकॅडमी स्थापन केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस शिपाई बॅट्समन, पोलीस शिपाई चालक, SRPF, त्याच्यानंतर कारागृह पोलीस, तसेच सैन्य भरती म्हणजे जसे आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भरतीचं प्रशिक्षण आपण इथे घेत आहोत. लेखी परीक्षा असेल, स्किल टेस्ट असतील, ड्रायव्हरची स्किल टेस्ट असेल, बॅट्समनची स्किल टेस्ट असेल किंवा लेखी परीक्षेच्या संदर्भातलं असेल, सगळे क्लासेस आपले सोमवारपासून 8 तारखेपासून आपण चालू करत आहोत. तरी पनवेलमधील किंवा आजूबाजूच्या शहरातील जे कोणी इच्छुक आहेत भरती करणारे, त्यांनी आपल्या ऑफिसशी किंवा आपल्या कार्यालयाशी संपर्क साधा. सर, पाहिलं का झुंजार अकॅडमी पहिलीच ब्रँच आहे का इतर कुठे आहे? नाही, ही तर अशी पहिलीच आहे. गेल्या वर्षीपासून आपली अकॅडमी चालू आहे, परंतु गेल्या वर्षी अशी परिपूर्ण अकॅडमी नव्हती. गेल्या वर्षी फक्त आपण बॅट्समनचं प्रशिक्षण देत होतो. परंतु आता आपण ऑल ओव्हर म्हणजे भरती करण्यासाठी ज्या काही गोष्टींच्या तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात त्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्या इथे होणार आहे. सगळे क्लासेस आपल्या इथे चालणार आहे. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.